बिग बॉसच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला पैसे मिळतात का, की फक्त जो विजेता ठरतो त्यालाच त्या करोडोंच्या बक्षीस रक्कमा दिल्या जातात? हा प्रश्न आम्हा सर्व प्रेक्षकांच्या मनात अनेकदा येतो. तर मंडळी, याचं उत्तर खरोखरच थक्क करणार आहे. सत्य हे आहे की घराबाहेर पडताना स्पर्धकांच्या डोळ्यात अश्रू असू शकतात, पण त्यांच्या बँक खात्यात मात्र अशी एक मोठी रक्कम जमा केली जाते ज्याची चर्चा कॅमेऱ्यासमोर कधीच केली जात नाही. सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला नक्की किती रुपये मिळतात आणि हा पैशाचा खेळ नक्की कसा चालतो तेच आपण आज सविस्तर बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. बिग बॉस मराठी सीझन 6 सध्या जोरात सुरू झाला आणि घरामध्ये दररोज नवनवीन राडे, समीकरण आणि गेम प्लॅन्स पाहायला मिळत आहे. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात आता एकच प्रश्न आहे, यंदाच्या सीझन मध्ये असा कोणता स्पर्धक आहे जो शेवटपर्यंत टिकेल? लक्षात ठेवा, बिग बॉसच्या घरात फक्त भांडण करणारा स्पर्धक कधी जिंकत नाही. जर तुम्ही या सीझनचे स्पर्धक बारकाईने पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की काही स्पर्धक खूपच शांतपणे आपली चाल खेळत आहे. ज्या स्पर्धकांची लोकल फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे, जो टास्कमध्ये डोकं वापरून खेळतोय, तोच या घरामध्ये शेवटपर्यंत टिकणार आहे. पण याच बिग बॉस मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला किती पैसे मिळतात? तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिग बॉसच्या घरात कोणीही फुकट येत नाही. प्रत्येक स्पर्धकाचा शो मध्ये येण्यापूर्वी एक कडक लेखी करार होतो, ज्याला साप्ताहिक मानधन, विकली पे असं म्हणतात. याचा सरळ अर्थ असा की स्पर्धक त्या घरात जितके जास्त आठवडे टिकून राहील तितकी त्याची एकूण कमाई वाढत जाते. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या सामान्य कलाकाराचे आठवड्याचे मानधन 50,000 रुपये ठरले आहे आणि तो नशिबाने 10 आठवडे घरात राहिला, तर बाहेर पडताना त्याच्या खिशात 5 लाख रुपये असतात. आता जरा विचार करा, जे मोठे सेलिब्रिटी असतात त्यांचं मानधन किती असेल? मराठी बिग बॉसच्या गेल्या काही सीझन्स मध्ये मोठ्या नावांना आठवड्याला 3 ते 5 लाख रुपये दिले गेले आहेत. म्हणजे एखादा स्पर्धक जरी फिनालेमध्ये हरला तरी तो केवळ आपल्या मानधनामधूनच विजेत्यापेक्षा जास्त पैसा घरी घेऊन गेलेला असतो. पण एवढ्यावरच हा खेळ संपत नाही. जे दिग्गज कलाकार असतात त्यांच्या लोकप्रियतेवर हा शो चालतो. त्यांना घरात आणण्यासाठी निर्माते सायनिंग अमाऊंट देतात. म्हणजे शो सुरू व्हायच्या आधी कॉन्ट्रॅक्टवर फक्त सही करण्यासाठीच त्यांना एक मोठी रक्कम दिली जाते. हे पैसे त्यांच्या साप्ताहिक मानधनापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. जितकी जास्त लोकप्रियता तितका मोठा हा चेक असतो. म्हणूनच कधी कधी एखादा सुपरस्टार फक्त 3 ते 4 आठवड्यात बाहेर पडला तरी तो मानधनामुळे आधीच मालामाल झालेला असतो. आता तुम्ही म्हणाल, मग विजेत्याला नक्की काय मिळतं? तर विजेत्याला तिहेरी लाभ मिळतो. आणि हे समजून घेण्यासाठी आपण झापूक झुपूक फेम सूरज चव्हाणचं उदाहरण घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे साप्ताहिक मानधन. सूरज चव्हाण जरी एक साधा मुलगा म्हणून घरात गेला असला तरी त्याचा दर आठवड्याचं मानधन ठरलेलं होतं. भेटलेल्या माहितीनुसार सूरजला साधारण 25,000 रुपये दिले जात होते. तो 10 आठवडे घरात राहिला म्हणजे केवळ मानधनातूनच त्याने 2.5 लाख रुपये आधीच कमावले होते. दुसरी गोष्ट, विजेतेपदाची मूळ बक्षीस रक्कम. विजेता ठरल्यावर सूरजला 14,60,000 रुपयाचा रोख धनादेश भेटला. तिसरी गोष्ट, प्रायोजकांकडून मिळणाऱ्या महागड्या भेटवस्तू. इथेच खरा जॅकपॉट लागतो. सूरजला 10 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने आणि एक दिमागदार इलेक्ट्रॉनिक दुचाकी सुद्धा भेटली. थोडक्यात सांगायचे तर मानधन, रोख रक्कम आणि दागिने असा सर्व हिशोब केला तर सूरजने या शो मधून सुमारे 27 ते 28 लाख रुपयाची थेट कमाई केली होती. पण सूरजच्या बाबतीत सर्वात मोठी गोष्ट घडली ती म्हणजे त्याची परिस्थिती पाहून त्याला बारामतीत जे हक्काचं घर मिळालं आणि केदार शिंदेच्या चित्रपटाची ऑफर मिळाली. त्यामुळे त्याची ही कमाई कोटीच्या घरात पोहोचली होती. पण सूरज चव्हाण हा सोशल मीडियावर स्टार होता. टीव्ही इंडस्ट्रीसाठी तो नवीन होता. जर एखादा मोठा गायक किंवा अभिनेता विजेता झाला असता तर त्याचं मानधन आठवड्याला 4 ते 5 लाख रुपये असतं. समजा निक्की तांबोळी किंवा अभिजित सावंत सारखा स्पर्धक 10 आठवडे घरात राहिला आणि विजेता झाला तर त्याने केवळ मानधनातूनच 40 ते 50 लाख रुपये आधीच कमावले असते आणि त्यांची एकूण कमाई 70 ते 80 लाख रुपये असते. म्हणूनच बिग बॉस 5च्या सीझन मध्ये उपविजेता ठरलेला अभिजित सावंत हा सूरजपेक्षा जास्त पैसे घेऊन बाहेर पडला असावा, कारण त्याचं साप्ताहिक मानधन खूपच जास्त होतं. म्हणूनच लक्षात ठेवा, बिग बॉस विजेता केवळ ट्रॉफी घेऊन जात नाही तर त्याचं नशीब पूर्णपणे बदलून बाहेर पडतो. पण आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की एवढा पैसा नक्की येतो कुठून? बिग बॉस ही पैशाची खाण आहे का? हे आपण सविस्तर पुढील व्हिडिओत बघणार आहोत. मंडळी, बिग बॉस मराठी 5 मध्ये सूरज चव्हाणने अख्ख्या महाराष्ट्राची मनं जिंकली आणि आता चर्चा सुरू झाली आहे ती बिग बॉस मराठी सीझन 6 ची. सध्या सुरू असलेल्या खेळावरून तुम्हाला काय वाटतं? असा कोणता स्पर्धक आहे जो यंदाच्या सीझन मध्ये बिग बॉसची ट्रॉफी जिंकेल? आणि सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक कोण असेल? तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या बिग बॉस प्रेमी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपल्या वेद.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.